हे जयंत कानेटकर, तू जर मला 5 लाख रुपये आत्ताच्या आत्ता दिले नाहीस ना, तर ही जी तुझ्या सोबत मुलगी आहे ना, तिला तुझं सगळं गुपित सांगून टाकतो मी. देतो देतो. आता माझ्याकडे वेळ नाहीये म्हणून, पण यापुढे मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्नही करू नकोस. काय बोलावं या माणसाला. एकतर मंगळसूत्र वेळेवर पोहोचवायचे, मुहूर्त टळतोय आणि ऐन वेळीच हा माणूस कुठेतरी गायब झालाय. काय करू? जाऊ दे, जाते मी. येतील वेळेवर ना. एक रिक्षा मिळणार नाही. आजी, तुमचं बोलणं खूप महत्वाचं आहे आजी. जानूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बोला. हो बोला आजी, प्लीज इतक्यात हार मानू नका आजी. तुम्ही बोलायला हवं. जमतंय तुम्हाला. येस येस, तुम्हाला जमतंय आजी. बोला. जमतंय आजी. येस येस, बोला आजी. ओम शांती शांती शांती. सर्वांनी इथे अक्षदा वाहून घ्या. प्रार्थनापूर्वक नमस्कारोमी, नमस्कार करून घ्यायचा. इथे आपला मातृपुत्री पूजनाचा विधी संपन्न झालेला आहे. मंगळसूत्र कुठपर्यंत आलंय बघता का जरा? हो हो. हरीश, पटकन फोन कर जानूला, विचार कुठपर्यंत आली. आई, अगं मी केला होता तिला फोन, तिने रिसीव्ह नाही केला. कदाचित येतच असेल, वाटेत असेल. काय? अहो, इतका काय वेळ लागतो जानूला? देऊळ काही फार लांब नाही आहे. हो ना. कुठे? तुम्हाला अजिबात सिरियसनेस नाही आहे का हो? हा, एकतर आपल्याला वेळेत पोहोचायचंय, तिथे मुहूर्त गाठायचंय. प्रत्येक मिनिट किती महत्वाचं आहे माहितीये तुम्हाला. पण मी इथे काय करत होते, तर तुम्हाला शोधत होते. आता जर का तिथे पोहोचायला आपल्याला उशीर झाला ना, तर ह्याला जबाबदार तुम्ही असणार आहात. सगळ्यांना मी तुमचंच नाव सांगणार आहे. अहो, आता काय झालं? पुन्हा का गाडी थांबवलीत? हे कोणी केलं? कोण आहे? ह्यांच्या तर आता जस्ट डोंट. काही झालं तरी गाडीतून बाहेर उतरू नका. हो, उतरू नका. काय उतरू नका? दिसतंय ना काय केलंय ते तुमच्या गाडीवर. आता तुम्ही बघाच कसा धडा शिकवते ते. ए, कोण आहे? या समोर. कोणी केला हा फालतूपणा? हिम्मत असेल तर या समोर. ए, इज्जत मध्ये सोडा. सोड. ए, गप्पा मंगळसूत्र दे इकडे. मंगळसूत्र पाहिजे? अरे हे घे मंगळसूत्र. मिस्टर कानेटकर, जानूचं हे असं रूप मी पहिल्यांदाच पाहतोय. ती इतकी धीट असेल असं कधी वाटलंच नाही. तिच्यावर आधी एवढी कंपल्शन्स घालायला नको होती का? तिला असं बांधून ठेवायला नको होतं का? तुम्हाला तर आता दाखवते.
जान्हवी मंगळसूत्र सेफ आहे. तुम्ही प्लीज लवकर बसा आत. आजोबा मला तुमचा फोन द्या ना, आत्तू आणि काकाचे फोटो काढायचे. ते तो पण सांभाळू ना, हो. पाडायचा वगैरे नाही फोन. हो, हो. हा जा. बाबा किती वेळ झालाय, जानू जयंत अजून आले नाहीये. हो तर खूप काळजी वाटायला लागली आता. वीणा, तू संतोषला मंदिरात जाऊन बघून यायला समजा. बाबा त्यांना सांगायला ते आहेत कुठे, इथे दिसतच नाहीयेत कुठे गेलेत ते. कुठे गेलाय काय माहित, केव्हाचा फोन लावते तर फोनही उचलत नाहीये. संतोष पण ना. परत एकदा हा, फोन जरा करून बघते बघ, मी बघ. जरा. इथे. काय ग फोन का करते? काय तुम्ही कुठे होतात तुम्ही? अगं ते माझं जरा काम आलं होतं त्याच्यासाठी. बरं राहू द्या तुमच्या कामाचं. ते जानू आणि जयंत मंदिरात गेलेत ना केव्हाचे, ते अजून आले नाहीयेत. जा बघा बरं एकदा त्यांना. अजून आले नाहीयेत? कसं शक्य आहे? ते तर कधीच निघाले होते. आजी त्या गुंडांना प्लॅन रद्द झाल्याचंच नक्की सांगितलंस ना तू? हो लगेच सांगितलं होतं आजी मी. होय आजी, काय ते मंगळसूत्र घेऊन अजून कशी काय आली नाही ती जान्हवी? हो आजी मी सांगितलंच होतं, पण मी काय बोलते हे त्यांना कळलं की नाही काय माहिती. आजी अजूनपर्यंत छान प्रयत्न करताय तुम्ही. हो, तुम्ही जे बोलताय ते सगळं रेकॉर्ड होतंय. बोला बोला आजी, बोला बोला. जयंत जानूचा छळ, छळ कसा छळ केला, कसा? आता मंगळसूत्र घालण्याचा विधी आणि मंगलाष्टका हे सोडून बाकी सगळे विधी झालेले आहे. मुहूर्त टळायच्या आत मंगळसूत्र घेऊन या. गुरुजी माफ करा, म्हणजे काय अडचण आहे कळत नाहीये मला, पण माझी मुलगी अजून मंगळसूत्र घेऊन आली नाहीये. येईलच इतक्यात. हो ना. अरे हे काय, जयंत ब्रो आणि जानू आलेत बघा. जानू काय ग, अशी अवस्था, सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. ऍक्च्युली रस्त्यात काही गुंडांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण गुंड? अहो पण जयंत, तू काय सांगतोस हे? काय झालं नक्की? अरे बरे आहात ना तुम्ही? हो आई, आम्ही ठीक आहोत, नको काळजी करूस. खरं तर त्या मवाल्यांना हे मंगळसूत्र चोरायचं होतं, पण आम्ही चांगली सद्दल घडवली त्यांना.